जंगलातून. चूल जेव्हा पेटवतो तेव्हा काय त्रास होतो? दुपट होते. त्या दुपटने काय होतं? खराब होते. अजून बागा लागते, चुरा लागते, काड्यासारखंच राहा लागते. खोकला येते. तुम्ही सगळ्याजणी माझ्या आईसारख्या आहात. तुम्ही घरातही काम करतात, शेतात जाऊन शेतातली कामं करतात. सगळ्यांच्या शेतात पराठी आहे, सोयाबीन आहे. त्याच्यासाठी जे पहिलं टाकलं ना मी, ताईंनी विषयाने जे टाकलं ते सोयाबीनचं कुटार आहे. सोयाबीनच्या कुटारपासून बनलेलं आहे. आणि मगाशी जे पेटवलं, लाकडाचे तुकडे आपण जे टाकले त्याचा धूर झाला. पण हे जे पेट घेत आहे आता हे चालू आहे, पण याचा धूर नाही निघत आहे. चूल पेटवताना जसं पण निघतो किंवा तुम्हाला काळ होते का पा लागत काय सर्वी मारली. आणि घरामध्ये लहान मुलं असतात, म्हातारे माणसं असतात, त्यांनाही त्याचा त्रास होतो. तुमच्या शेतातली पराठी जेव्हा सुकून तुम्ही ढीग करून शेतामध्ये ठेवता, त्याचं काय करतात? तो ढीग रचून जो तुम्ही ठेवता काय करतात? त्याचं जाळून टाकतात. तर ते जाळल्याने पण त्रास होतो. काय होतं जाळल्याने? शेतातच जाळून टाकतात. शेतात जाळून टाकल्याने आजूबाजूला धूर पसरतो. ते सगळ्यांसाठी चांगलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जमीन गरम होते, माती खराब होते. येणारं पिकासाठी ते नुकसानदायक आहे. बरोबर आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तरी तुम्ही ते जाळून टाकता. तर त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत. ते जे कुटार आहे त्याच्यापासून अशा प्रकारचे काही वस्तू बनवलं जातं मशीनमध्ये टाकून, आणि त्याचा उपयोग घरगुती अन्न शिजवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी हा एक स्टोव आहे. तुम्ही याच्यावर स्वयंपाक करू शकता. हे पॅलेट्स, याला पॅलेट्स बोलतात. हे सोयाबीन पासून बनवलेलं आहे आणि आपल्याला पराठीपासून पण बनवता येतं. तर याच्यात टाकलं ना, त्याच्यानंतर त्याचे काय होते, कसं होतं ते जळल्यानंतर तेही मी दाखवते. त्याला बोलते बायोचार. आणि ते आपण फेकून न देता आपल्या शेतामध्ये खत म्हणून त्याचा वापर करू शकतो. तर याच्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करून वापरायचं. ते पाणी धरून ठेवतो. आता पाणी नाही आहे, पाऊस नाही आहे, पण झाडाला पाण्याची गरज आहे, तेव्हा ते झाडाला पाणी देण्याचं काम करतं. म्हणजे तुमच्या शेतातला कचरा त्याच्यावर प्रक्रिया करून आपण अशा प्रकारचं काही बनवणार. ते बनवल्यानंतर याचा उपयोग तुम्हाला घरात होणार आणि याच्यापासून जे बनणार त्याचं तुम्ही खत म्हणून तुमच्या शेतात वापरू शकता. हेच मला सांगायचं होतं. तर मग ह्या वेळेस तुम्ही जी पराठी काढणार, जे ढीग ठेवणार, ते जाळून टाकणार का? मी जर मागितलं तर तुम्ही मला देणार? इथे जेवढे जण आहेत सगळ्यांच्या शेतात पराठी आहे. सगळ्यांच्या ह्या आई सोडून सगळ्यांकडे पराठी आहे, सगळ्यांकडे सोयाबीन आहे. तुमच्याकडे पण नाही. तुम्हाला एका ठिकाणी ते रचून ठेवायचंय. तुमचे 4 एकर शेती आहे, तुम्ही ठिकठिकाणी ढीग लावून ठेवता. तर ठिकठिकाणी ढीग न लावून ठेवता तुम्हाला पहिले 4 ठिकाणी लावा, नंतर 4 एका ठिकाणी आणून जमा करा. समजलं? असं अजून ही माहिती तुम्ही इतरांना देणार, त्याचे पैसे इतरांना देणार. त्याचे पैसे काही मिळेल नाही मिळणार मी आता सांगू नाही शकत. पण तुमच्या शेतातल्या पराठीपासून प्रयोग करून हे जे बनवले जाईल हे मी घेऊन नाही जाणार. त्या खताचा उपयोग तुम्हालाच होणार आहे, तुमच्याच पराठीला होणार आहे. त्याच्यातून मला काहीच नाही मिळणार आहे. ते कसं मशीन मध्ये बारीक करायचं, मग कसं बनवायचं, मॅडम हे मशीन सुद्धा इथे येणार आहे. शेगड्या देणार आहे का? हे शेगड्या हा हे मिळणार, पण तुमचा सपोर्ट मला असेल तर मिळेल. पण मॅडम एवढ्या वक्त स्वयंपाक कसा करायचा? कसं करायचं? इथे कसं याच्यात पाणी गरम झालं नाही ग, खाली भाकरी करायला वर होईल ना. मग आता मी जर तुम्हाला स्टोव दिला त्याच्यासोबत मी बसायला स्टूल किंवा पाट पण देऊ का? तुमची तशी मागणी असेल तर मला सांगा. मग एका स्टोव सोबत मी मोठा पाट किंवा
काहीतरी येते बसायला. नाही तसं नाही म्हणता आपण वरूनच होईल ना म्हणत आहोत असं. असं खाली एवढं वरती का आहे ते पण मी सांगते. आपण पहिले याच्यामध्ये लाकडाचे छोटे तुकडे टाकले, ते आग भरल्यानंतर हे पॅलेटचे तुकडे टाकले. याला इथून हवा लागली पाहिजे, तेव्हा ते आतमध्ये जे आहे भांड जे जळतंय ते कंटिन्यू जळत राहणार. समजलं? याच्यासाठी हे उंच दिलेलं आहे. असे बारीक काड्या बाबा चुराट्या पेटवून नाही होणार. मग त्याचा काय उपयोग राहणार? बरं आता मजूर आहे ना तर हे घेतलं त्याच्यातून धूर येणार. जसं तुम्ही चुलीमध्ये लाकडाचे तुकडे टाकतात, एक समोर जा ना आम्ही मग ते समोर होय ना समोर तसं आहे. आता हे बघा अजूनही जळतंय. हे पाणी गरम झालंय. आपण जेवढा वेळ बोलतोय तेवढं पाणी गरम झालं. बरोबर? हा, बघा, आता झालं ना? अजून कोणाला चेक करायचंय पाणी गरम झालंय का नाही? हा. आता हे तर मजूर आहे तर घेतलं मजूर आहे ना. हा. कोणते लोक हे तुमच्या शेतातल्या कचऱ्यापासून बनवलेलं आहे. आम्ही तो कचरा घेऊन जाणार. पराठीचे ढिगर आपण लावून ठेवायचे, ते मशीन मध्ये बारीक केले बनवायचे. ते बनवायचं मशीन पण इथे आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण जर तुमचा सपोर्ट आम्हाला असेल तर. हे सांगण्यासाठी हा स्टोव इथे आणलाय आणि हे तुम्हाला एक छोटंसं डेमो करून दाखवला की अशा प्रकारे हे बनवले जाणार आहे. म्हणजे ते काढून तुम्ही द्यायचं. तुमच्या शेतातला जो आता आपण कचरा शब्द वापरूया त्याला, तो कचरा आम्ही घेऊन जाणार, त्याच्यावरती प्रक्रिया करणार, अशा प्रकारे काही बनले जाणार आणि त्याच्यातून जे बायोचार बनेल. आता हे पूर्ण विजू द्या, मी तुम्हाला दाखवते ते खाली कसे तुकडे राहतात, त्याला बायोचार बोलतात. तेच तुम्ही खत म्हणून शेतात टाकायचं परत. म्हणजे आमच्या पराठे तुम्ही न्यायचा हा आणि ते मला बनवून आम्हाला आणून द्यायचा. हा, असंच होईल ते मी सांगते. आणि तुमच्या कचऱ्यापासून शेतासाठी वाघुलीपाशी आहे ना रे? आम्ही देणार. वाघुलीपाशी आहे ना ते पराठ्याचं करायचं करते सोनबड्डीच्या समोर सोनबर्डीची हा? सोनबड्डी जवळ हो आहे ना हो पण ते बंद झालं. तिथं आहे ना हो तिथं आहे आहे, तुम्हाला माहिती आहे? नाही आम्ही होतो ना एवढे लय जणांनी. आम्ही होतो ना म्हणून चांगलं